नमस्कार. भूमी आकाशला तर आता समजलेलंच असतं की काहीही झालं तरी त्यांची मुलगी तर जिवंत आहे, पण त्यांची मुलगी नक्की कुठे आहे हे मात्र रागिणी सांगायला तयारच नसते. रागिणीने मात्र स्वतःच्या तोंडावरती हातच ठेवलेला असतो. ती म्हणत असते, काहीही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला तुमच्या मुलीचा पत्ता सांगणार नाही, आणि जर का तुमची मुलगी तुम्हाला पाहिजे असेल तर सर्व प्रॉपर्टी माझ्या नावावरती करायची. हे ऐकून लगेच मोठ्यानी भूमी बोलते, लाज नाही वाटत तुम्हाला असं बोलताना? अहो जरा तरी लाज बाळगा. तुम्ही असं कसं काय बोलू शकता तेच मला कळत नाही. खरं तर मला तुमच्या वागण्याचा खूप त्रास होतोय, त्रास. असं तुम्ही वागताना अजिबात विचार का करत नाही आहात? अहो जरा तरी विचार करा ना. तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडलेली असते. रागिणी म्हणते, भूमी तुला ही प्रॉपर्टी महत्त्वाची की स्वतःची मुलगी? त्यावेळेला भूमी आकाशला म्हणते, आकाश काय करायचं? त्यावेळेला आजी म्हणते, आकाश एवढ्या सहजासहजी या बाईच्या घशात ही सगळी प्रॉपर्टी घालू नका. आकाश, भूमी तुम्ही या प्रॉपर्टीसाठी खूपच मेहनत घेतली. त्यावेळेला राजाराम काका म्हणतात, अगं कोण आहेस, कोण तू? कैदासीन आहेस की राक्षसीन? अगं अशी कशी काय वागू शकतेस तू? तुला काही काळीज वगैरे आहे की नाही? तेव्हा लगेच रागिणी बोलते, नाही मला तर काळीज नाहीच. मला जर का काळीज असतं तर मग मी या भूमीच्या बाळाला तिच्यापासून लांब केलं असतं. काय आहे ना, तुम्ही कितीही कसंही वागलात तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायची, रागिणी पटवर्धन आहे मी, रागिणी पटवर्धन, आणि मी शांत बसण्यातली नाही. तेव्हा मात्र खूपच राग आकाशला आलेला असतो आणि आकाश मोठ्याने बोलतो, नाही तू कधी सुधारणारच नाहीस. तुला कधी सुधारण्याची संधीच द्यायला नको. मला कळून चुकलंय तू किती नालायक आहेस ती. तेव्हा रागिणी बोलते, घ्या तुम्हाला उद्याची वेळ देते. उद्याच्या वेळेत तुम्ही मला सगळं खरं खरं सांगा. जर का तुम्ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावरती केली तर तुमचं बाळ तुमच्याजवळ, नाहीतर तुमच्या बाळाला कायमचं विसरून जा. तेव्हा मात्र रागिणी खूपच हादरते. रागिणी तिथून निघून गेलेली असते आणि भूमी मात्र आकाशला म्हणते, आकाश मला एक गोष्ट कळत नाही, या बाईच्या घशात जरी आपण प्रॉपर्टी घातली तरीसुद्धा ही बाई आपल्या बाळाचं खरं सत्य आपल्याला सांगेल. हे कशावरून आपलीच मुलगी नाही सांगणार? त्यावेळेला लगेच आकाश बोलतो, भूमी इकडे आड तिकडे वीर आहे, कुठे नक्की पाय ठेवावा तेच मला कळत नाही. भूमी खरं सांगू का, मला समजतच नाही आहे नक्की काय करावं ते. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव भूमी, आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल. तेव्हा मात्र भूमी मोठ्याने ओरडते, आकाश तू काळजी करू नकोस, मी बघते. आपल्याला असं पाहायला मिळतं की सकाळी सकाळी भूमी आणि आकाश लवकर उठलेले असतात. त्यांना अजिबात झोप लागत नसते. तेवढ्यात मात्र तळघरातून एक व्यक्ती येताना दिसतो आणि तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून अभिजित असतो. अभिजितला बघून भूमी आणि आकाशचे तर धाबेच दणाणतात. भूमी म्हणते, अभिजित तुम्ही इथे काय करताय? तेव्हा लगेच अभिजित बोलतो, भूमी आकाश मला कळतंय, कदाचित तुम्ही मला बघून घाबरला असाल, पण मी भूत नाही तर खरोखर जिवंत आहे. अरे आकाश, खरं सांगायचं तर मला जे आधी आयुष्यात कळायला पाहिजे होतं, कोण चांगलं कोण वाईट, ते मात्र मला मेल्यानंतर समजतं. खरं सांगायचं तर माझ्या स्वतःच्या आईने तिच्या पदराने माझा गळा आवळला. हे ऐकून मात्र आकाशच्या पायाखालची जमीनच सरकते आणि आकाश बोलतो, काय अभिजित, अरे काय बोलतोयस तू? अभिजित असं कसं काय बोलू शकतोस? मला तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही अभिजित. तेव्हा लगेच अभिजित बोलतो, पुरे, मला आता या गोष्टीबाबतीत काहीही बोलायचं नाही. एकच गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुझ्यासोबत आहे आणि तुला काळजी करायची गरजच नाही. तेव्हा मात्र अभिजित खूपच चिडलेला असतो. त्यावेळेला अभिजित म्हणतो, आकाश, भूमी तुम्ही कुणाच्या नावावरती प्रॉपर्टी करण्याचा विचार करताय? त्या रागिणी पटवर्धनच्या नावावरती प्रॉपर्टी करण्याचा विचार कधीच करू नका, कारण ती रागिणी पटवर्धन त्या लायकीचीच नाही. खरं सांगायचं तर ती रागिणी पटवर्धन काय लायकीची आहे ते मला चांगलंच माहिती आहे आणि मला तर आता तिच्या बाबतीत काही बोलायचं नाही. एक गोष्ट मला कळून चुकले, ती म्हणजे लवकरात लवकर सर्व गोष्टी व्यवस्थित व्हायला पाहिजे, नाहीतर तिला कशी धडा शिकवायचा तो तर मला माहितीच आहे. पण एक गोष्ट
तुम्हाला तुमच्या मुलीचा पत्ता पाहिजे ना? मी तुम्हाला सांगतो तुमची मुलगी कुठे आहे. आकाश, भूमी, खरं सांगायचं तर मी माझं प्रायचित्त करतोय असं समजा. त्यावेळेला भूमी बोलते, अभिजित तुम्ही वाईट नव्हतात. तुम्ही तुमच्या आईच्या वळणावरती पाय ठेवत होतात. खरं सांगायचं तर तुमची आई सांगेल तसं तुम्ही वागत होतात. अभिजित, प्रत्येकाने आपले आई वडील सांगतील असंच वागावं, मी नाही म्हणत नाही. पण काय चूक आणि काय बरोबर हे समजण्या इतके तरी तुम्ही मोठे होतात ना अभिजित. तरीसुद्धा तुम्ही असं का वागत होतात? का तुम्ही स्वतःचा विचार केला नाहीत अभिजित? तुम्ही जर का स्वतःचा विचार केला असतात तर कदाचित तुमच्या आईचा खरा चेहरा तुमच्यासमोर कधीच आला असता. तेव्हा अभिजित म्हणतो, वेळ यायची असते तेव्हाच येते भूमी. आपण वेळेपुढे जाऊ शकत नाही. आपल्याला वेळ काय काय दाखवेल हे आपण सांगू शकत नाही. आणि भूमी, एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी वेळ ही वेळच असते. त्यामुळे मला या गोष्टीबाबतीत काही बोलायचं नाही. मला तर आता कळून चुकलंय. काही झालं तरीसुद्धा आता कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही. तेव्हा मात्र भूमी खूपच खुश असते आणि भूमी अभिजितला बोलते, अभिजित, खरं सांगायचं तर तुम्ही गेल्यापासून पौर्णिमा खूपच बिथरली आहे. तेव्हा अभिजित बोलतो, मला कळतंय, मला समजतंय, पण तिचीसुद्धा पावलं त्या रागिणीच्या पावलावर पाय ठेवून चालण्याची आहेत. आणि मला तिला या सर्व गोष्टींपासून वेगळं करायचं आहे. काही झालं तरीसुद्धा मी तिला या सर्व गोष्टींपासून वेगळं करणार. त्याशिवाय मी शांत बसणार नाही. तेव्हा मात्र पौर्णिमा खूपच हादरलेली असते. इकडे मात्र अभिजित भूमीला बोलतो, भूमी, खरं सांगू का, तुझं बाळ जिवंत तर आहेच, पण आरोही आणि अमोली आणि पारितोषजवळ जे बाळ आहे ते तुमचं बाळ आहे. मी स्वतः तुला सांगतोय, कारण माझ्या आईने तुझ्या बाळाला जेव्हा पळवलं तेव्हा मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. भूमी, प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव. तेव्हा लगेच भूमी बोलते, अभिजित, तुमच्यावरती तर माझा पूर्ण विश्वास आहे अभिजित, कारण तुम्ही कधीच खोटं बोलू शकत नाही. अभिजित, एक गोष्ट मात्र मला कळून चुकले. काही झालं तरीसुद्धा मला पूर्णपणे खात्री आहे अभिजित, तुम्ही जे काही वागताय ते योग्यच वागताय. आणि अभिजित, एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही कधीच खोटं बोलत नाही. तेव्हा मात्र अभिजित बोलतो, नाही भूमी, खोटं तर मी नेहमीच बोलायचो, पण शेवटी नशिबाने शिकवलंच काय खरं आणि काय खोटं ते. भूमी, मी तुला सांगायचं काम केलं आहे, पण आता तुला आणायचं मात्र स्वतःला आहे, कारण मी तुझ्यासोबत येऊ शकत नाही. कारण मला या रागिणीला रंगेहात पकडायचं आहे. तिच्या बाबतीत मला पुरावा मिळवायचा आहे. तेव्हा आकाश अभिजितला मिठी मारतो आणि बोलतो, अभिजित, तू काळजी करू नकोस, मी पुरावा शोधण्यासाठी तुला मदत करेन. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर आता तरी आकाश, अभिजित आणि भूमी रागिणीचं सत्य समोर आणून रागिणीला जेलमध्ये पाठवतील का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.